मतमोजणीला पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे। त्यापूर्वी आपण जर बघितलं तर सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मुंबईतील काही उमेदवार जे आहेत ते पोहोचताना बघायला मिळतात। ठाकरे गटाचे उमेदवार श्रद्धा जाधव या ठिकाणी आल्या होत्या। ताई, बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे, सकाळची वेळ आहे, किती विश्वास आहे विजयाचा? विजयाचा विश्वास आहेच, त्याबद्दल शंकाच नाही आहे। कारण मतदारांनी वडाळा विधानसभेच्या मतदारांनी ज्या पद्धतीने मतदान केले त्यामुळे विजय हा माझाच होईल, महाविकास आघाडीचाच होईल आणि बाप्पाचा आशीर्वाद तर आहेच। तुमच्यासमोर भाजपच्या उमेदवाराचं खरं तर तगडं आव्हान होतं, कारण मागच्या काही वर्षांपासून ते त्या ठिकाणी आमदार आहेत। किती मोठी ही लढत होती तुमच्यासाठी? नाही, मला मोठी लढाई वाटलीच नाही, कारण बघा मी इतके वर्ष निवडणुका लढते, त्यामुळे मला माझ्या कामांवरती विश्वास आहे, लोकांवरती विश्वास आहे आणि लोकांनाही कळतं की आता कुणाला निवडून द्यायला पाहिजे। ठीक आहे, इतके वर्ष दिलं असेल, पण आता बदल हवा होता, परिवर्तन हवं होतं, हा लोकांचा कल होता आणि तो तुम्हाला आता मतदानात निकालात दिसेल। तुम्ही म्हणताय परिवर्तन लोकांना हवंय। मागच्या काही वर्षांपूर्वी जर तुम्ही आपण बघितलं मुंबई महानगरपालिकेचा महापौर देखील तुम्ही राहिले होता, त्या कामाचा तुम्हाला अनुभव होता, त्याचा फायदा आता या विधानसभेत होणार। आमदार म्हणून तुम्ही जे महापालिकेत जशा पद्धतीने तुम्ही काम केलं तोच आवाज आता विधानसभेत आम्हाला बघायला मिळणार? नक्कीच, ताईपेक्षा जास्त, कारण महापौर पदाच्या कालावधीला माझ्या आता मी 2010 ते 12 मध्ये होते, आता त्याला 12 वर्ष झाले, तो आणखी पुन्हा अनुभव आहेच ना, त्यामुळे इतक्या वर्षाचा अनुभव नक्कीच विधानसभेत त्याचा फायदा होईल। शेवटचा प्रश्न विचारतो, लीड किती असेल विजयाचं? कारण सगळ्यांना उत्सुकता आहे आणि महाविकास आघाडीचा राज्यातला आकडा किती असेल? दोन प्रश्नांचे एकत्र। महाविकास आघाडीचा आकडा किती हे मी फार लहान आहे, पण मी मात्र 5000च्या मताधिक्याने निवडून येईन। धन्यवाद ताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। या ठाकरे गटाचे उमेदवार श्रद्धा जाधव होत्या, त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की लोकांना परिवर्तन हवं आहे आणि त्यासाठी वडाळा विधानसभेतील जनता जी आहे ती माझ्या पाठीशी उभा राहील, सोबतच 5000पेक्षा जास्त लीडने मी निवडून येईल अशा पद्धतीचा विश्वास देखील श्रद्धा जाधव यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।